हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. पहा इथे एक स्टोरी आहे. खूपच छान आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच नक्कीच तुम्हाला ही स्टोरी आवडेल. तर पहा, द डॉंकीज शॅडो अशा स्टोरीचं नेम आहे. तर पहा, ह्या स्टोरीमुळे तुम्हाला त्याचं पूर्ण स्टोरीचं मराठी मीनिंग तुम्हाला समजणार आहे आणि त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी वाढणार आहे. तर पहा, स्टोरीचं टायटल आहे द डॉंकीज शॅडो. तर बघा, डॉंकी म्हणजे गाढव तुम्हाला माहीतच आहे. शॅडो म्हणजे सावली. द डॉंकीज शॅडो म्हणजे गाढवाची सावली असं स्टोरीचं टायटल आहे. पुढे पहा, फर्स्ट लाईन, इन अ हॉट समर डे. हॉट म्हणजे बघा उष्ण किंवा गरम. समर डे, समर डे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस. बघा, एका कडक अशा उन्हाळ्याच्या दिवशी अ ट्रॅव्हलर हायर्ड अ डॉंकी टू ट्रॅव्हल थ्रू अ डेझर्ट. तर बघा, अ ट्रॅव्हलर मीन्स एक प्रवासी, हायर्ड अ डॉंकी मीन्स डॉंकीला त्याने काय घेतलं की भाड्याने घेतलं. टू ट्रॅव्हल थ्रू अ डेझर्ट, तर डेझर्ट मीन्स वाळवंट. वाळवंटातून प्रवास करण्यासाठी त्यानं काय केलं की एक डॉंकी भाड्यानं घेतलं. पुढची लाईन बघा, द ट्रॅव्हलर रोड ओव्हर द डॉंकी. तर तो काय झाला की गाढवावरती, ओव्हर द डॉंकी म्हणजे गाढवावरती बसला अँड स्टार्टेड फॉर हिज डेस्टिनेशन. डेस्टिनेशन मीन्स त्याचं जे जाण्याचं ठिकाण होतं किंवा पोचण्याचं ठिकाण होतं त्याला काय म्हणतात, डेस्टिनेशन. आणि त्यानं त्याची जर्नी किंवा त्याचा प्रवास त्याने तिकडे सुरू केला. पुढची लाईन पहा, द मास्टर ऑफ द डॉंकी. मास्टर ऑफ द डॉंकी म्हणजे जो तो डॉंकीचा जो मास्टर होता, मालक होता, तो सुद्धा अल्सो वॉक्ड बिहाइंड द डॉंकी. अल्सो वॉक्ड मीन्स वॉक म्हणजे चालणे, तर वॉक्ड हा काय असते, त्याचा पास्ट टेन्स आहे वॉक. बिहाइंड द डॉंकी म्हणजे बिहाइंड म्हणजे पाठीमागे, द डॉंकी म्हणजे डॉंकीच्या पाठीमागे तो सुद्धा चालू लागला. वॉक म्हणजे चालणे. आफ्टर अ फ्यू अवर्स, फ्यू मीन्स थोडेसे, अवर्स मीन्स तास, थोड्या तासानंतर, बोथ बोथ म्हणजे दोघे जण, बोथ द डॉंकी अँड द मास्टर वेअर क्वाईट टायर्ड. बघा, थोड्या तासानंतर बोथ म्हणजे दोघे जण, डॉंकी आणि त्याचा मास्टर म्हणजे मालक जो होता तो, दोघेही काय झाले, थकले. सो द मास्टर सेड टू द ट्रॅव्हलर. सेड म्हणजे सांगणे किंवा बोलणे. तो त्याला सांगितलं की त्याच्या मालकाने सांगितलं की टू द ट्रॅव्हलर म्हणजे त्या प्रवाशाला, ट्रॅव्हलरला सांगितलं की सर, इट विल बी बेटर इफ वी टेक रेस्ट फॉर सम टाइम. इट विल बी बेटर म्हणजे हे अधिक योग्य ठरेल की, इफ म्हणजे जर, वी टेक, वी मीन्स आपण, टेक मीन्स घेणे, रेस्ट मीन्स आराम, फॉर सम टाइम्स मीन्स थोड्या वेळाकरता आपण जर आराम केला तर हे आपल्यासाठी काय असेल, बेटर असेल. असं तो मास्टर जो होता डॉंकीचा, तो ट्रॅव्हलरला म्हणाला. पुढे पहा, पुढची लाईन पहा, द ट्रॅव्हलर ॲग्रीड. म्हणजे त्यानं काय झालं, ट्रॅव्हलरनं ॲग्रीड म्हणजे होकार देणे, होकार दिला. अँड गॉट डाऊन फ्रॉम द डॉंकी. आणि होकार देऊन, गॉट डाऊन मीन्स खाली उतरणे, फ्रॉम द डॉंकी तो गाढवावरून खाली उतरला. इन दॅट डेझर्ट, इन दॅट डेझर्ट मीन्स वाळवंट. तर त्या वाळवंटामध्ये, देर वॉज नो ट्री फॉर सेड. देर मीन्स तेथे, वॉज मीन्स नव्हते, वॉज वॉज नो ट्री फॉर सेड मीन्स तिथे एक ट्री म्हणजे झाड, एकही झाड त्याच्या सावलीसाठी त्या वाळवंटामध्ये नव्हतं, असं त्याचं मिनिंग होतंय. द टायर्ड मास्टर सॅट अंडर द स्मॉल शॅडो ऑफ द डॉंकी. द टायर्ड मास्टर मीन्स थकलेला जो मालक होता, तो सॅट मीन्स सीटचा पास्ट टेन्स आहे सॅट. तर तो कुठे बसला, अंडर द स्मॉल शॅडो ऑफ द डॉंकी. तर अंडर मीन्स खाली, द स्मॉल शॅडो ऑफ द डॉंकी, तर डॉंकीची जी शॅडो पडलेली होती, सावली पडलेली होती, डॉंकी उभा राहिल्यानंतर त्याची शॅडो पडली होती, त्या शॅडो खाली कोण बसला,
तर तो टायर्ड मास्टर बसला. पुढची लाईन पहा. द ट्रॅव्हलर टू वॉन्टेड टू सीट अंडर द सेट. तर आता त्या ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासाला सुद्धा टू वॉन्टेड म्हणजे त्यालाही आता बसायचे होते की टू सीट म्हणजे बसायचे होते की अंडर द सेट त्या सावलीखाली त्याला देखील तिथे आराम करायचं होतं किंवा बसायचं होतं. बट देअर वॉज नो सेट अराउंड. बट अराउंड म्हणजे भोवती तिथे अवतीभोवती काही तिथे सावली नव्हती, सेड नव्हती. सो द ट्रॅव्हलर टोल्ड द मास्टर. सो म्हणून द ट्रॅव्हलर टोल्ड मीन्स म्हणाला किंवा सांगितले की द मास्टरला म्हणजे त्या मालकाला काय म्हणाला की तो ट्रॅव्हलर, दिस डॉंकी इज हायर्ड बाय मी. तर हे जे हायर्ड मीन्स भाड्याने घेणे, हे जे डॉंकी आहे ते मी भाड्याने घेतलेलं आहे. हेन्स ही शॅडो इज अल्सो माइन. माइन मीन्स माझी. मग ही जी डॉंकीची शॅडो आहे ती काय आहे, ती माझी आहे असं ट्रॅव्हलर बोलला. इट्स माय राईट टू सीट अंडर द शॅडो. इट्स माय राईट मीन्स हा माझा हक्क आहे. राईट मीन्स हक्क, टू सीट म्हणजे बसणे, अंडर द शॅडो तर त्या शॅडोखाली बसण्याचा हा माझा हक्क आहे, हा माझा राईट आहे. गेट अप अँड लेट मी सीट देअर. गेट अप मीन्स उठ अँड लेट मी सीट हिअर. लेट मी मीन्स मला इथे बसू दे. तू उठ आणि मला बस असं बसू दे असं ट्रॅव्हलर बोलला. आता पुढे पहा. द मास्टर रिप्लायड मीन्स त्या मास्टरनं काय दिला की रिप्लाय दिला, उत्तर दिले की सर यू हॅव हायर्ड द डॉंकी. तुम्ही डॉंकी भाड्याने घेतले आहे. नॉट द शॅडो. तुम्ही डॉंकी भाड्याने घेतलेला आहे. नॉट द शॅडो. तुम्ही शॅडो घेतलेली नाहीये, फक्त डॉंकी घेतलेला आहे. बिईंग हिज मास्टर इट्स माय राईट. म्हणजे मी हा डॉंकीचा मालक असल्यामुळे हा माझा हक्क आहे. इट्स माय राईट टू यूज द शॅडो. ही जी शॅडो आहे तर त्याचा यूज करणं तो माझा हक्क आहे असं तो मास्टर बोलला. हेन्स अ कॉरल बिगेन बिटवीन द टू ओव्हर द शॅडो. त्यामुळे काय झालं की कॉरल मीन्स भांडण, बिगन बिटवीन त्या दोघांमध्ये, द टू ओव्हर द शॅडो. ओव्हर द शॅडो मीन्स शॅडोवरून त्या दोघांमध्ये काय लागलं की भांडण लागलं. सून मीन्स लवकरच. दे वेअर एंगेज्ड म्हणजे ते दोघेही कशामध्ये गुंतले, एंगेज्ड मीन्स गुंतणे. इन अ बिग फाईट. बिग फाईट मीन्स मोठं भांडण. तर मोठं भांडण करण्यामध्ये ते गुंतले होते. देअर फाईट फ्रायटन्ड द डॉंकी. फ्रायटन मीन्स घाबरणे. तर त्यांच्या ज्या फाईटमुळं जे डॉंकी होतं ते घाबरलं. ही रॅन फ्रॉम देअर. रॅन बघा, रनचा पास्ट टेन्स आहे रॅन. तर डॉंकी रॅन मीन्स तो पळाला, फ्रॉम देअर तिथून ते डॉंकी पळून गेलं. अँड ऑल्सो टूक अवे द शॅडो विथ हिम. म्हणजे त्याची जी शॅडो होती ती सुद्धा काय झाली की त्याच्यासोबत पळून गेली. म्हणजे गाढवही गेलं आणि सावलीही गेली. तर बघा अशी स्टोरी होती. स्टोरी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि अशाच अजून स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.